ओके, तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 4. केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 4 आज आपल्याला पाहायचे. काल आपण ऑक्टेट रूल पूर्णपणे संपवलेला आहे, बरोबर. त्याचे लिमिटेशन्स असतील वगैरे स्ट्रक्चर्स असतील ते सर्व आपण काल पाहिलेलं आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण अजून काय काय पाहिलं बरं, सांगा बरं एकदा. कोव्हॅलन्सी म्हणजे काय पाहिलं, काय असतं कोव्हॅलन्सी? एखादा ऍटम किती कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो, एखादा ऍटम किती कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो, एखादा ऍटम किती कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो, ती काय झाली त्याची कोव्हॅलन्सी. ती काय झाली त्याची कोव्हॅलन्सी झाली. सेकंड वन बोला, आयोनिक बॉन्ड. काय पाहिलं तुम्ही दुसरं, काय पाहिलं तुम्ही दुसरं, आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड काय असतो हे सुद्धा आपण काल पाहिलेलं आहे. काय असतो आयोनिक बॉन्ड, कोणामध्ये होतो? इट इज द बॉन्ड फॉर्म बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन अँड निगेटिव्हली चार्ज कॅटायन, निगेटिव्हली चार्ज anion यांच्यामध्ये जो काही बॉन्ड प्रेझेंट असतो किंवा जे काही अट्रॅक्शन असतं त्याला काय म्हणतो आपण आयोनिक बॉन्ड. काय म्हणतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड. नेक्स्ट थर्ड वन काय पाहिलं आपण, लॅटिस एनर्जी. 1 मोल सबस्टन्स बनवण्यासाठी लागलेली एनर्जी, लॅटिस एनर्जी. बोला हा पुढे बोला, तुम्ही बोला. 4 झाले, 5. बॉन्ड पॅरामीटर्स पाहिले वेगवेगळे, बरोबर का. बॉन्ड पॅरामीटर्स मध्ये कोणते कोणते पाहिले आपण, कोणते कोणते पाहिले? पहिल्यांदा बॉन्ड लेंथ, नंतर काय पाहिलं आपण, अरे बॉन्ड अँगल नंतर काय पाहिलं आपण, तिसरं काय पाहिलं आपण, बॉन्ड एनर्जी नंतर काय पाहिलं आपण, बॉन्ड ऑर्डर. काय पाहिलं आपण, अहो काय पाहिलं, बरोबर का, 100%. बॉन्ड लेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लॅटिस एनर्जी, बरोबर का, आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईज ऑफ ऍटम. जेवढी साईज जास्त तेवढी तेवढी बॉन्ड लेंथ जास्त, बरोबर का. बॉन्ड अँगल काय असतं, व्हॉट इज बॉन्ड अँगल? दोन बॉन्ड मधला अँगल, त्याला काय म्हणणार आपण, बॉन्ड अँगल. काय म्हणणार त्याला आपण, काय म्हणणार त्याला आपण, बॉन्ड अँगल. काय म्हणणार त्याला आपण, बॉन्ड अँगल, बरोबर का. बॉन्ड एनर्जी काय असतं, बॉन्ड एनर्जी बॉन्ड फॉर्म करताना लागलेली रिलीज झालेली एनर्जी किंवा तोडताना लागलेली एनर्जी किंवा रिलीज झालेली एनर्जी. ओके, त्याला काय म्हणणार आपण, बॉन्ड एनर्जी. नेक्स्ट बॉन्ड ऑर्डर, यालाच काय म्हणतो आपण मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड म्हणू शकतो. बॉन्ड ऑर्डरलाच काय म्हणू शकता तुम्ही, मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड. एखादा ऍटम किती बॉन्ड तयार केलेत, ती काय झाली त्याची बॉन्ड ऑर्डर. काय झाली त्याची ती बॉन्ड ऑर्डर किंवा बॉन्ड मल्टिप्लिसिटी. काय डाऊट, इथपर्यंत काय डाऊट नक्की का. काल आपण काय पाहिलं होतं, बॉन्ड ऑर्डर नावाची गोष्ट काय पाहिली होती काल, का होमवर्क होता नाही? ओके, चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे, चांगली कसली. ओके, डीपीपी पण होती तुम्हाला सॉल्विंगला. नेक्स्ट काल काय पाहिलं होतं आपण, बॉन्ड ऑर्डर काल पाहिलं होतं का. काय असतं बॉन्ड ऑर्डर, नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन दोन ऍटम जे आहेत मॉलिक्युल मध्ये त्यांच्यामधला बॉन्ड. ओके, त्यांच्यामध्ये किती बॉन्ड आहेत, ती काय झाली त्याची बॉन्ड ऑर्डर. ती काय झाली त्याची ती बॉन्ड ऑर्डर, त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आपण एक लाईन पण पाहिली होती, काय आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस जे असतात दे हॅव आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर. त्यांची बॉन्ड ऑर्डर काय असते, आयडेंटिकल. जे आयसो इलेक्ट्रॉनिक आहे त्यांची बॉन्ड ऑर्डर काय असते, आयडेंटिकल किंवा सेम असते. बॉन्ड ऑर्डर काय असते त्यांची, सेम असते किंवा आयडेंटिकल असते, बरोबर का. हे आपण काल पाहिलेलं होतं, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला आज पाहिजे बॉन्ड ऑर्डर. कळली तुम्हाला, ठीक आहे, बॉन्ड ऑर्डर नक्की कळलंय, ठीक आहे. आता पहा, ओके, आजचा आपला पॉइंट आहे रेझोनन्स. आज आपल्याला काय पाहिजे, रेझोनन्स. काय पाहिजे आपल्याला, आता ऑलरेडी आपण जो आपला जीओसीचा चॅप्टर आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यामध्ये आपण रेझोनन्स काय असतं हे पूर्ण इन डेप्थ मध्ये शिकलेलो आहे. तरी सुद्धा इथे पुन्हा एकदा रेझोनन्स आलेला आहे, थोडासा सांगून आपण पुढे जाऊयात, बरोबर. ओके, ठीक आहे, आठवणींना उजाळा देऊयात आपण रेझोनन्सच्या आणि पुढे जाऊयात, ठीक आहे. रेझोनन्स काय असतं, ज्या वेळेला एक सिंगल मॉलिक्यूल त्या पर्टिक्युलर किंवा एका मॉलिक्यूलचं सिंगल स्ट्रक्चर ज्या वेळेला सगळ्या प्रॉपर्टीज सांगू शकत नाही, ज्या वेळेला
मॉलिक्युलचं एक सिंगल स्ट्रक्चर सगळ्या प्रॉपर्टीज सांगू शकत नाही, त्यावेळेस आपण त्याच्या मल्टिपल स्ट्रक्चर काढतो. त्यावेळेस त्या मॉलिक्युलचे काय करतो आपण, मल्टिपल स्ट्रक्चर्स काढतो, पॉसिबल स्ट्रक्चर, मल्टिपल पॉसिबल स्ट्रक्चर काढतो. ठीक आहे. त्या स्ट्रक्चर्सला जे आपण काढलेले आहेत त्यांना म्हणतो आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, काय म्हणतो त्यांना आपण, किंवा त्यालाच आपण कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स म्हणतो. आणि त्याच्या बेसिस वरती त्या मॉलिक्युलची काय सांगतो आपण, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज डिफाईन करतो, किंवा त्याची आपण स्टॅबिलिटी सांगतो. काय सांगतो आपण, त्याची स्टॅबिलिटी सांगतो. काय सांगतो आपण, त्याची. आणि ही जी कन्सेप्ट आहे, हा जो फिनोमिनॉन आहे, याला म्हटलं जातं रेझोनन्स. काय म्हणतात ह्याला, मी जे काही बोललोय सगळ्या या डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. पहा, वेन अ सिंगल स्ट्रक्चर ऑफ अ मॉलिक्यूल कॅनॉट डिफाईन ऑल द प्रॉपर्टीज. ओके, सिंगल स्ट्रक्चर तुमच्या सगळ्या प्रॉपर्टी सांगू शकत नाही. द नंबर ऑफ स्ट्रक्चर्स विथ द सेम पोझिशन ऑफ ऍटम. ऍटमची पोझिशन बदलतोय का, बॉन्डची पोझिशन बदलतोय का, नाही. ऍटम सेम ठेवायचे, बॉन्ड तसेच ठेवायचे, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहे तेवढेच ठेवायचे, बदलायचे नाही. फक्त वेगवेगळे फॉर्म स्ट्रक्चर कसे येऊ शकतात ते पाहिजे. ओके, पुढे पाहणार आहे आपण. ओके, दीज स्ट्रक्चर्स आर नोन ऍज, त्या स्ट्रक्चर्सला काय म्हणतो, किंवा कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर, किंवा काय म्हटलं जातं, कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. काय म्हटलं जातं त्यांनाच, कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. काय म्हणतात त्यालाच, कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. ओके. आणि याच्यामधून जे ऍक्च्युअल स्ट्रक्चर येतं त्याला काय म्हणतो आपण, रेझोनन्स हायब्रिड. काय म्हणतो त्याला आपण. आणि ही जी कन्सेप्ट ह्याला काय म्हटलं जातं, रेझोनन्स. काय म्हटलं जातं याला, रेझोनन्स. सर असं कसं बरं, एक्झाम्पल देऊन सांगाल का, सांगू ना, एक्झाम्पल देऊन सांगू, काय हरकत नाही. ठीक आहे, आले, डेफिनेशन तर झाली आहे नक्की. ठीक आहे, पहा. ओके, पहिले एक्झाम्पल काय आपल्याकडे, कार्बोनेट आयन. काय पहिले एक्झाम्पल, कालच्या डीपीपी मध्ये आय थिंक याचं स्ट्रक्चर तुम्हाला काढायला आलं होतं, बरोबर. ठीक आहे, पहा, कार्बोनेट आयन दिसतो कसा, लक्ष द्या, लक्ष द्या. CO3 2- CO3 म्हणजे एक ऑक्सिजन डबल बॉन्डेड असेल, दोघं काय असतील सिंगल बॉन्डेड, आणि यांच्यावरती काय असणार, 2- चार्ज. बरोबर, समजतंय, काय डाऊट, नक्की. ह्या ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर किती बरं, या ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर किती, किती बॉन्ड आहेत त्याच्यामध्ये, किती बॉन्ड तयार केलेत त्यांनी, एक बॉन्ड तयार केलाय. बॉन्ड ऑर्डर किती झाली याची, बॉन्ड ऑर्डर किती झाली, याला म्हणू का O1, O1 म्हणू, याला 1O म्हणतो. काय म्हणतो याला मी, याला काय म्हणतो, दोघं पण काय सारखे ना, ह्यानी पण एक बॉन्ड केला, ह्यानी पण एक बॉन्ड केला, दोघे पण कसे आहेत, सारखे. दोघे पण कसे आहेत, सारखे. जर दोघे सारखे तर यांची बॉन्ड ऑर्डर किती येणार, बॉन्ड ऑर्डर किती येणार यांची, एक बॉन्ड तयार केलं नाही, ह्याने किती केलाय, एकच बॉन्ड तयार केलाय. बॉन्ड ऑर्डर किती आली, एक आली. बॉन्ड ऑर्डर किती आली, बॉन्ड ऑर्डर किती आली. वरचा ऑक्सिजन पहा, वरच्या ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर किती येईल, किती बॉन्ड तयार केलेत त्यांनी, याला म्हणू का 2O. किती आहे बॉन्ड ऑर्डर त्याची, ठीक आहे, कळतंय का, इथंच लिहू का डायरेक्ट, याची किती आहे, एक बॉन्ड ऑर्डर, याची किती, याची किती, समजते, काय डाऊट, नक्की. आता हे तुम्ही काढलंय ना, पॉसिबिलिटी काय, हा डबल बॉन्ड इथं नसून इथे पण असू शकतो, बरोबर. दुसरं स्ट्रक्चर काढलं पहा, कार्बन, ऑक्सिजन. आता याच्यावरती काय येईल, मायनस चार्ज, आणि इथे काय आला, डबल बॉन्ड. कळतंय, समजतंय, नक्की. याची बॉन्ड ऑर्डर किती आली आता, 2. याची किती आली, याची किती आली, बॉन्ड ऑर्डर कळले, कळले, नक्की. सर्कल मध्ये जे लिहिलंय ही काय तुमची बॉन्ड ऑर्डर, काय हे तुमची, ओके, लक्षात यावं म्हणून. ओके, आता पहा, पॉसिबिलिटी काय अजून, की हा डबल बॉन्ड इथे नसून इकडे पण असू शकतो, बरोबर, बरोबर का, नक्की, 100%. ऑक्सिजन मायनस चार्ज, ऑक्सिजन मायनस चार्ज, डबल बॉन्ड, काही डाऊट, याच्यात काही डाऊट, इथपर्यंत कळाले, नक्की. सगळे स्ट्रक्चर सारखे आहेत का, बरोबर. किती लोन पेअर होत्या, 2. किती मायनस चार्ज होता, सॉरी 2 मायनस चार्ज होता, आहे का सगळ्या स्ट्रक्चर मध्ये 2 मायनस चार्ज, बदललाय का कुठं, असं झालंय का एक झालाय, किंवा एखाद्या स्ट्रक्चर मध्ये डायरेक्ट मायनस चार्ज 3 झालाय का कुठे, नाही. म्हणजे सगळे स्ट्रक्चर्स काय आहेत, कळते. बॉन्ड ऑर्डर कळली. आता ही बॉन्ड ऑर्डर जी 2 आली आहे, इथं 2 आली, एक आली, एक आली. दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये सर मात्र बदलली, एक आली, एक आली, 2 आली. तिसऱ्या स्ट्रक्चर मध्ये सर याची 2 आली, याची एक आली, याची पण एक आली. नक्की बॉन्ड ऑर्डर कोणाची किती आहे, नक्की बॉन्ड ऑर्डर कोणाची किती आहे, प्रश्न, बरोबर आहे, 100%.
कळतंय? समजा असा मॉलिक्यूल असेल, काय असेल, समजा असा मॉलिक्यूल आला की बॉन्ड ऑर्डर काय झाली, चेंज झाली. बॉन्ड ऑर्डर काय होते तुमची, कंटिन्युअसली एक बॉन्ड तुमचा काय होतोय, चेंज होतोय. बॉन्ड काय होते, कंटिन्युअसली चेंज होतोय. होतोय का, होतोय का, बरोबर. आणि तो जो बॉन्ड आहे तो कोणता आहे बरं, कोव्हॅलेंट बॉन्ड तर आहे. दोन प्रकारचे बॉन्ड पाहिले होते, एक पाहिला होता आपण पाय बॉन्ड, दुसरा पाहिला होता आपण सिग्मा बॉन्ड. जो चेंज होतोय तो कोणता आहे, पाय बॉन्ड. कोणता आहे तो, आपण पाहिलं होतं ना, काय पाहिलं होतं बरं आपण, समजा असं आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, हा बॉन्ड कोणता आहे तुमचा, सिग्मा बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे, समजा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, एक सिग्मा एक पाय. समजा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, एक सिग्मा दोन पाय. कळतंय, सिग्मा बॉन्ड किती असतो कायम, एक असतो, आणि पाय बॉन्ड किती असतात कायम, दोन. डिपेंड करतं पुढे. ठीक आहे, बरोबर. कळतंय नक्की का, बुकच्या मार्जिनच्या वरती हे लिहून घेतलं तुम्ही तरी चालेल. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, बॉन्ड कोणता, सिग्मा बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, बॉन्ड कोणते, एक सिग्मा एक पाय. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, एक सिग्मा दोन पाय, एक सिग्मा दोन पाय, एक सिग्मा दोन पाय. काय डाऊट, काय डाऊट, नक्की समजलंय, इथपर्यंत कळालंय का, लक्षात आले, जायचंय पुढे. पहा बरं, हा जो बॉन्ड तुमचा कंटिन्युअसली काय होतो, चेंज होते, हा कोणते आहेत बरं, कोणता येतो, पाय बॉन्ड. कोणता येतो, पाय बॉन्ड आहे. कोणता येतो, त्याच्यातले इलेक्ट्रॉन कोणते असतील, पाय इलेक्ट्रॉन. त्यातले इलेक्ट्रॉन कोणते असतील, पाय. आता पहा, जर तो बाजूला काढला, तो काय केला समजा, तर बॉन्ड ऑर्डर किती येते, सगळ्या ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर किती येते, पण पाय इलेक्ट्रॉन्स काय होते, कधी ह्या ऑक्सिजन सोबत आहे, कधी ह्या ऑक्सिजन सोबत आहे, कधी ह्या ऑक्सिजन सोबत आहे. समजते, समजते का, म्हणजेच काय म्हणू शकतो मी, पहा, म्हणजेच मी काय म्हणू शकतो की कार्बन जो आहे त्याच्यासोबत एक एक ऑक्सिजन सिंगल बॉन्डेड आहे, पण एक काय तुमचा पाय बॉन्ड कधी इथं आहे, कधी इथं आहे, कधी इथं आहे. बरोबर का, बरोबर का. आणि हे कोणतं स्ट्रक्चर झालं, रेझोनन्स हायब्रिड. सगळ्यांचं कंबाईन ह्याच्यामध्ये दिसतंय का, सगळ्यांचं कंबाईन दिसतंय. याला काय म्हणणार तुम्ही, याला काय म्हणणार तुम्ही, रेझोनन्स हायब्रिड. काय म्हणणार तुम्ही याला. आणि वरचे काय आहेत हे, एक दोन तीन येलो वाले रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. काय तुमचं ते, काय तुमचं ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर, किंवा किंवा त्यांनाच काय म्हणतो आपण, कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. काय म्हणतो त्यांना आपण, काय म्हणतो त्यांना आपण, कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. बरोबर का, बरोबर का, 100% नक्की कळाले. ह्यांच्यामध्ये सगळ्यात स्टेबल कोणता असेल, हायब्रिड वाला. हायब्रिड वाला काय असतं, सर्वात जास्त स्टेबल. आपण ऑलरेडी हे सगळं पाहिलेलं आहे जीओसी मध्ये. तुम्ही जर जीओसी पाहिला नसेल तर जीओसी ची लिंक आता वरती फ्लॅश होत असेल, तिथे तुम्हाला रेझोनन्स हा पॉइंट 100% भेटून जाईल. ठीक आहे, आले लक्षात, अव समजलंय का, नक्की का. ठीक आहे, पहा, रेझोनन्स हायब्रिड कसा होता, कार्बन ऑक्सिजन 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 ऑक्सिजन, असंच होतं का, अहो असंच होतं का. हे काय झालं तुमचं रेझोनन्स हायब्रिड. माय चार्ज किती 2 ठीक आहे, समजते. हे काय आहे तुमचं मोस्ट स्टेबल. कसं आहे हे तुमचं मोस्ट स्टेबल, कसं आहे हे बरं तुमचं मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर आहे. कसं आहे हे मोस्ट स्टेबल, म्हणजे सगळ्यात कमी एनर्जी कोणाची असणार, समजते, समजते. आता समजा असा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये काय होते तुमच्याकडे रेझोनन्स, जर पॉलीएटॉमिक असेल, पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल किंवा आयन असेल, तर आपण काय काढतो त्या ठिकाणी, ऍव्हरेज बॉन्ड, बॉन्ड ऑर्डर काढतो. काय काढतो आपण त्या ठिकाणी, ऍव्हरेज बॉन्ड ऑर्डर. बरोबर, बरोबर का, नक्की का, समजतंय. म्हणजे पहा, एक बॉन्ड प्रत्येकाचा आहे, प्रत्येकाचा एक बॉन्ड आहे, परंतु जो उरलेला एक बॉन्ड आहे, कधी ह्याच्यासोबत, कधी ह्याच्यासोबत, कधी ह्याच्यासोबत. समजतंय, म्हणजे इंडिव्हिज्युअली किती आली, थांबा इथे काढतो पहा. एक बॉन्ड प्रत्येकाचा फिक्स आहे, एक बॉन्ड प्रत्येकाचा काय फिक्स आहे, एक बॉन्ड प्रत्येकाचा काय फिक्स. स्ट्रक्चर काय होतं तुमचं, असंच होतं का, बरोबर का. एक बॉन्ड काय प्रत्येकाचा फिक्स आहे, आणि दुसरा कसा आहे तुमचा डिलोकलाइज इलेक्ट्रॉनचा आहे, जो काय होते कंटिन्युअसली चेंज होतोय. समजतंय, एक बॉन्ड फिक्स प्लस एक जी लोन तुमची जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती काय होते, एक दोन तीन, किती किती जणांमध्ये डिवाइड होते, म्हणजे एकाचे किती पार्ट होतात ते, 3 पार्ट होतात.
एक पूर्ण आहे, एक बॉन्ड ऑर्डर सगळ्यांची फिक्स आहे, प्लस अजून वाढते किती आहे 1/3. याच्याकडे पण वाढते, याच्याकडे पण वाढते, याच्याकडे पण वाढते. सगळ्यांना काय करायला लागेल आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करू. एकाचे किती पार्ट केले 3, दॅट इज 1/3, दॅट इज 1/3. कळतंय हे कसं आलंय समजलंय का? हे ऑलरेडी केलेले आहे, माग आपण पुन्हा सांगतोय 1 + 1/3. कळतंय म्हणजे फायनली बॉन्ड ऑर्डर किती आली बरं? किती आली 4/, किती आली 4/, म्हणजे पहा बरं याची बॉन्ड ऑर्डर किती असणार, याची किती असणार, याची किती असणार. समजते समजते कसं आलंय कळलं. बॉन्ड ऑर्डर सेम झाली ना, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत, काय डाऊट ह्याच्यामध्ये नक्की का? चेक करा बरं. 1 + 1/3 किती येतं आणि 4/3 ला डिवाइड करा किती होईल 1.99. बरोबर ठीक आहे का? 2 च्या जवळ 2 आहे का? 2 का नाही आली कारण कसं आहे ते डिलोकलाइज्ड किंवा कंटिन्युअसली काय होतो तो रेझोनन्स मुळे चेंज होतो. समजते समजतंय का? मला काय सांगायचंय कळलंय 100%. म्हणजे पहा इथे बॉन्ड ऑर्डर किती येईल बरं बोला, ह्या ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर किती 4/3. याची किती, याची किती 2 आहे का? नाही किती 4/3. मिळाला आन्सर. झाले कळले. ऍव्हरेज किती आला आपल्याकडे 4/3. ऍव्हरेज काय 4/3. समजते नक्की, समजतंय का? नक्की का? नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ का? आधीच एक्झाम्पल लिहिलं तुम्ही, ही काय तुमची बॉन्ड ऑर्डर, लिहून घ्या हे बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड ऑर्डर घ्या पटकन. वन 1.33 येतं का? तुम्ही सांगितलं 1.9 येतं. किती येते 1/3 येईल बरोबर. 1.3 झाले झाले नक्की. घेऊ का पुढे? अहो घेऊ का पुढे? नक्की आलंय इथपर्यंत? अहो आलंय का? मला समजा, सॉरी थांबा, इथे इथे लिहिलंय, हे चेंज करा फक्त, हे चेंज करा. 4/3 इथे लिहा फक्त. बॉन्ड ऑर्डर किती 4/3, बॉन्ड ऑर्डर किती 4/3. समजलंय. चार्ज किती आहे टोटल त्याच्यावरती 2 मायनस, तो मायनस चार्ज पण चेंज होतोय ना, कधी याच्यावर कधी याच्यावर कधी त्याच्यावर. बरोबर. किती मायनस आहे 2 मायनस. किती जणांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालाय तिघांमध्ये, म्हणजे किती बरं मायनस -2/3. इंडिव्हिज्युअल चार्ज काढलाय, इंडिव्हिज्युअल चार्ज काढलाय, ऍव्हरेज कसा काढलाय नक्की समजले. हे ऑलरेडी आपण केलेलं झाले. जायचंय का पुढे? नेक्स्ट काय एक्झाम्पल आपल्याकडे NO2 मायनस NO2 नायट्रोजन ऑक्सिजन डबल बॉन्ड विथ ऑक्सिजन. कळतंय एकावरती मायनस चार्ज झाला हा NO2. ह्याचं दुसरं स्ट्रक्चर कसं येऊ शकतं ऑक्सिजन डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड O नेगेटिव्ह चार्ज. कळले. डबल बॉन्ड इकडे असेल, सेम काढला का? किंवा डबल बॉन्ड तुमचा इकडे असेल. समजते समजते. दोघांचं मी काय करू शकतो बोला, हायब्रिड कसं काढणार ऑक्सिजन नायट्रोजन ऑक्सिजन. बरोबर का? हा बॉन्ड काय होतो कंटिन्युअसली तुमचा शिफ्ट होतोय, चेंज होतोय. बरोबर. आणि चार्ज किती त्याच्यावरती -1. चार्ज किती त्याच्यावरती मायनस. चार्ज किती त्याच्यावरती, हे काय तुमचं रेझोनन्स, रेझोनन्स हायब्रिड. बरोबर. सगळ्यात स्टेबल काय असणार रेझोनन्स हायब्रिड. त्यालाच म्हणतो मी मोस्ट स्टेबल. काय म्हणतो त्याला मी मोस्ट स्टेबल. काय डाऊट, काय डाऊट नक्की. बॉन्ड ऑर्डर किती येईल बरं, किती येईल बॉन्ड ऑर्डर 3/2. नक्की नक्की किती येईल बॉन्ड ऑर्डर, ही किती 1 + 1/2.
कळतंय? दॅट इज 3/2. बॉन्ड ऑर्डर किती आली? चार्जचं डिस्ट्रीब्युशन सांगा बरं. बोला. -1 चार्ज किती मध्ये डिवाइड झाला? दोघांमध्ये. दॅट इज -हाफ. -हाफ. कळतंय का? कळतंय का? कसं आलंय? समजलंय? हा, चार्ज किती आहे? -1. -1 चार्ज कोणावरती? एक तर हे ऑक्सिजन किंवा इथे, एक तर इथे, नाही तर सेम आहे का? थांब, हा हे चुकलं. ओके, एक तर मायनस चार्ज कुठे? इथे किंवा इथे. बरोबर. म्हणजे एक मायनस चार्ज किती मध्ये डिवाइड झाला? 2. दॅट इज एकाला 2 ने डिवाइड केलं. कुठे गेलं? इथं. 1/2. किती आलं? -1/2. मायनस चार्ज आहे म्हणून -1/2 -1. समजलंय? बोल 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 ना. हा, हा एक स्ट्रक्चर आहे. हे वेगळं स्ट्रक्चर आहे. याचाच वेगळा फॉर्म आहे. ठीक आहे. एका स्ट्रक्चर मध्ये किती मायनस आहेत? एकच आहे ना. एक तर इकडच्या ऑक्सिजन वरती किंवा इकडच्या ऑक्सिजन वरती. समजतंय? म्हणजे एक मायनस किती मध्ये डिवाइड झालं? म्हणून काय आलं? -1/2. समजलंय? नक्की कळालंय? बॉन्ड ऑर्डर कळली का? बॉन्ड ऑर्डर हा काय तुमचा चार्ज. समजतंय? नक्की कळतंय? जायचंय पुढे? जायचंय पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे? O3. हा काढला का काल आपण? हा ऑक्सिजन काढला ना. डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O. बरोबर का? इथे काय तुमचा? समजलंय? एकतर स्ट्रक्चर तुमचं असं असेल किंवा ऑक्सिजन मायनस चार्ज. कळतंय? कळतंय का? पाय बॉन्ड तुमचे ह्या ऑक्सिजन सोबत असतील किंवा या ऑक्सिजन सोबत. दोघांचं काय करू शकतो आपण? रेझोनन्स हायब्रिड काढू शकतो. काय काढू शकतो? कळतंय? चार्ज किती? चार्ज किती आहे का? O3 वरती दिलंय का? काय काहीच ना. संपलं. हे काय झालं त्याचं? हे काय झालं त्याचं? रेझोनन्स हायब्रिड. हे काय झालं तुमचं? रेझोनन्स हायब्रिड. अहो काय झालं तुमचं हे? अहो काय झालं हे तुमचं? रेझोनन्स हायब्रिड. काय काय? हा ओके. हा ठीक आहे ना. आहे तो एकच बॉन्ड झाला नाही तर सिंगल बॉन्ड. ठीक आहे. बॉन्ड किती? इथे इलेक्ट्रॉन किती असणार? 6. कोऑर्डिनेट बॉन्ड आहे ना तो, त्याच्यामध्ये मायनस. ठीक आहे, गरज नाही. इथं कोऑर्डिनेट बॉन्डचा कन्सेप्ट नाही, त्याच्यामुळं झालं का? आता पहा. आता काय डाऊट? आता काय डाऊट? इथे मला समजा बॉन्ड ऑर्डर काढायची. काय काढायची मला? खाली काढू का? खाली काढतो पहा, इथे जागा आहे आपल्याकडे. बोला, बॉन्ड ऑर्डर किती येईल? बॉन्ड ऑर्डर किती येईल? किती येणार? 3/2. 1 प्लस 1/2. किती आलं तुमचं? बॉन्ड ऑर्डर 3/2. बरोबर का? अहो बरोबर आहे का? बरोबर. ऑक्सिजनचं मागे स्ट्रक्चर पाहिलेलं इथं मायनस चार्ज असतो. ठीक आहे. म्हणजे डिव्हिजन कसं होईल याचं? हाफ याला हाफ याला. -1 असतो. हाफ हाफ. ओके. काय डाऊट? बॉन्ड ऑर्डर कशी काढली कळलं का तुम्हाला? नक्की कळलंय? पार्शियल बॉन्ड कॅरेक्टर कळलंय का? पार्शियल डबल बॉन्ड आहे ना? अहो आहे का? अहो आहे का? नक्की का? आहे का? ठीक आहे, समजलंय. नक्की. जाऊ पुढे. नेक्स्ट कोण आहे तुमच्याकडे? बेन्झीन. आता याचं स्ट्रक्चर काढायची गरज आहे का? येतं ना तुम्हाला. एक तर असं असेल किंवा कसं असेल? असं असेल. झाले का 2 स्ट्रक्चर्स? झाले का 2 कॅनोनिकल फॉर्म्स? डबल बॉन्ड एक तर इथे 1 2 3 किंवा 1 2 3. कळतंय? दोघांचा हायब्रिड काढायचं मला. कसं काढू शकतो मी? बेन्झीन रिंग आणि मुवमेंट. कळलंय? कळलंय? नक्की. सर प्रत्येक वेळेस डॉट 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 खेळत बसू का? हे काढ नाहीतर हे काढ. फक्त म्हणू नको रिंगच्या आतमध्ये ऑक्सिजन कसा आला. सांगता येत नाही ना, विचारू शकतात. ठीक आहे. तो आतमधला ऑक्सिजन नाही, ती आपण दाखवतो की डिलोकलाइज पाय इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये आहेत. समजते? तो आतला ऑक्सिजन नाहीये. ठीक आहे. रिंगच्या आतमध्ये ऑक्सिजन. सर ये कहां से स्ट्रक्चर लाए आप? चोर बाजार से लेके आया. कळलंय? हे काय त्याचं रेझोनन्स
हायब्रिड. हे काय त्याचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आहे. आणि हे कसं असणार आहे तुमचं मोस्ट स्टेबल. कसं असणार हे तुमचं मोस्ट स्टेबल. आता पहा कसं असणार हे मोस्ट स्टेबल. कळलंय नक्की. आता हे जे स्ट्रक्चर्स आहेत इकडचे हे 2 झाले, हे 2 झाले, किंवा हे 2 झाले, किंवा हे 3 झाले, यांना काय म्हणतो आपण कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. काय म्हणतो यांना आपण. आणि हे इमॅजिनरी असतात. काय असतात हे रिअल मध्ये ते एक्झिस्ट करत नाही. रिअल मध्ये कोणते असतात जे हायब्रिड स्ट्रक्चर आहेत ते फक्त काय असतात तुमचे रिअल मध्ये एक्झिस्ट करतात. त्यांना तुम्ही रिअल स्ट्रक्चर असं म्हणू शकता. समजले. रेझोनन्सच्या केसमध्ये बॉन्ड ऑर्डर कशी काढायची कळले. रेझोनन्स असेल तर बॉन्ड ऑर्डर कशी काढायची समजलंय का. नक्की कळाले. अहो कळलंय का नक्की. काय काय सेम किती आहे बघा. प्रत्येकाची एक एक फिक्स आहे ना. ओके. आणि एक काय होते तुमची चेंज होते 1 प्लस संपलं. ठीक आहे. कळतंय 1+1/3 करा ना. तिघांमध्ये डिवाइड होतोय ना. 6 मध्ये 1/6. ओके 1+1/6. ठीक आहे. काय डाऊट समजलंय नक्की. जमेल का. ठीक आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेझोनन्स. काय आपल्याकडे 1+1/6 कसे 1 प्लस एकासाठी काढतोय ना आपण ह्याच्या एकासाठी. बरोबर. एक बॉन्ड तर याचा फिक्स आहे. एक बॉन्ड काय याचा फिक्स आहे. दुसरा काय होतं एक तर इथे येईल किंवा दॅट इज एक बॉन्ड त्याचा दोघांमध्ये डिवाइड होतोय. 1+½ म्हणजे किती आलं 3/2. त्यालाच काय म्हणू शकतो मी 1.5 एक आला. समजतंय. हा ठीक आहे. ऍव्हरेज काढा पण मी इंडिव्हिज्युअल काढून दाखवलं तुम्हाला. ठीक आहे. ऍव्हरेज काढलं तुम्ही तसं ठीक आहे. हा ठीक आहे. 1.5 1.5 1.5 1.5. समजलंय का. कळलंय का. इंडिव्हिज्युअल कार्बनचं कळाले. समजलंय का. नक्की. जायचंय पुढे. जाऊ का पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बोला. रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर हायपोथेटिकल अँड डज नॉट एक्झिस्ट इन रिअल. ते रिअल नाही. मग रिअल कोणतं आहे सर. रेझोनन्स हायब्रिड इज मोस्ट स्टेबल अँड लीस्ट एनर्जेटिक. कशी येते एनर्जी कमी म्हणून स्टॅबिलिटी जास्त. एनर्जी कमी म्हणून स्टॅबिलिटी. बाकीचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तुमचे एक्झिस्ट करत नाही. कसे आहेत ते हायपोथेटिकल. कसे आहेत ते हायपोथेटिकल. नेक्स्ट पहा. बॉन्ड ऑर्डर इन रेझोनन्स हायब्रिड इज इंटरमिडिएट ऑफ व्हेरियस रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बॉन्ड ऑर्डर काय असते वेगळ्या बऱ्याचशा स्ट्रक्चरची हायब्रिड असते. बरोबर. इथे सर ब्रेंजिंग मध्ये 1/2 काय केलं 2 स्ट्रक्चर आले ना. बरोबर. 1 प्लस प्रत्येक रेझोनेटिंग स्ट्रक्चर मधला अर्धा दॅट इज 1/2. 1+1/2 केलं तिथे. कळतंय का नक्की का. जायचंय पुढे. घ्या पटकन. झालंय. किती वेळ लिहा पटकन. झालंय. ठीक आहे. 5 4 3 2 1. नेक्स्ट काय तुमच्याकडे असं काय पाहिलं होतं का. एक मिनिट. असं काय पाहिलं होतं का रेझोनन्स एनर्जी आपण नक्की. काय असतं रेझोनन्स एनर्जी. डिफरन्स बिटवीन एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड अँड मोस्ट स्टेबल कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर. आठवलं का. त्यालाच काय म्हणतो आपण रेझोनन्स एनर्जी अँड मोस्ट स्टेबल कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर. रेझोनन्स एनर्जी आपण 2 ठिकाणी पाहिली. पहिलं जीओसी मध्ये पाहिलं आणि नंतर आपण थर्मोडायनामिक्स मध्ये पण पाहिलं. रेझोनन्स एनर्जी त्या ठिकाणी एक फॉर्म्युला मध्ये आली होती आपल्याकडे. बरोबर.
एन्थॅल्पी काढताना चेक करा आलेली आहे मायनस आर ई असा काहीतरी फॉर्म्युला होता चेक करा इथे असं आठवलं का ठीक आहे रेझोनन्स एनर्जी काय असतो डिफरन्स बिटवीन कोणामधला हायब्रिड अँड मोस्ट कॉन्ट्रीब्युटिंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ओके जो सगळ्यात जास्त काय करतोय कॉन्ट्रीब्युट तुम्हाला दिलेलं असतं खाली मोस्ट कॉन्ट्रीब्युटिंग म्हणून ठीक आहे कळतंय कळतंय दोघांची एनर्जी लिही दोघांमधला डिफरन्स काढा काय मिळेल तुम्हाला रेझोनन्स एनर्जी काय मिळेल तुम्हाला काय मिळेल तुम्हाला जेवढी रेझोनन्स एनर्जी जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त ओके रेझोनन्स एनर्जी काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय डाऊट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी समजले काय झालं स्टॅबिलिटी घ्या पटकन ठीक आहे झाले नक्की झाले 5 4 3 2 1 ओके आता पहा नेक्स्ट काय आपल्याकडे व्हीएस ईपीआर थेरी वेस्पर्स थेरी म्हणा चालते लुईस थेरी वॉज अनेबल टू एक्सप्लेन द शेप ऑफ दी आपल्याला मॉलिक्यूलचा शेप सांगितला का मॉलिक्यूलचा शेप सांगितला का नाही आपण 3 ऑक्सिजन असे काढले डायरेक्टली बरोबर का बरोबर का यांचा काही शेप तुम्हाला कळला का हा कोणता शेप आहे असं काय सांगितलं का लुईस थेरीने काय सांगितलं फक्त काय कंप्लीट झालं पाहिजे ऑक्टेट कंप्लीट झालं पाहिजे विषय संपला कळतंय शेप बद्दल काय माहिती दिली का जॉमेट्री बद्दल काय सांगितलं का नाही ओके काय सांगितलं का या थेअरीसाठी तुमचा शेप आणि जॉमेट्री सारखंच दोघांमधला फरक नंतर सांगेल मी तुम्हाला शेप किंवा जॉमेट्री बद्दल काय माहिती सांगितली का शेप किंवा जॉमेट्री बद्दल लुईस थेरीने काय माहिती सांगितली का आपल्याला नक्की ठीक आहे मग लुईस थेरी या ठिकाणी काय झाली आपण मागे टाकली आणि पुढे कोणती आली आपल्याकडे वेस्पर्स थेरी सर वेस्पर्स म्हणजे काय बरं व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी थांबा व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी गिव्स द बेसिक आयडिया अबाउट दी शेप ऑफ दी मॉलिक्यूल एक बेसिक आयडिया आपल्याला मिळाली की मॉलिक्यूलचा शेप नक्की कसा असतो ओके ठीक आहे आले ओके वेस्पर्स थेरी VSEPR चा फॉर्म्युला काय फुल फॉर्म काय व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी कशावरती बेस असेल बरं व्हॅलेन्स शेल वरती कशावरती डिपेंड असेल ही काय असतात व्हॅलेन्स शेल शेवटचं शेलला काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉन पेअर शेवटच्या शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन पेअर आहे त्यांच्यामध्ये जर रिपल्शन होतं याच्या बेसिस वरती जी थेअरी दिलेली आहे त्याला काय म्हणतो आपण वेस्पर्स थेअरी काय म्हणतो तिला आपण वेस्पर्स थेअरी काय डाऊट तिला म्हणजे या थेअरीला कळलंय समजलंय तुझ्या मनातल्या तिला नाही झालंय नक्की नेक्स्ट पुढे आता वेस्पर्स थेअरीचे काही काय पॉस्ट्युलेट्स आहेत काय आहेत आपल्याकडे पॉस्ट्युलेट्स ठीक आहे नेक्स्ट काय आपल्याकडे वेस्पर्स थेअरीचे पॉस्ट्युलेट सर पॉस्ट्युलेट काय असतं थांबा पॉस्ट्युलेट्स काय असतं ऑक्टेट रूल मध्ये काय सांगितलं त्यांनी 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचे हे मानलं ना आपण किती कंप्लीट करायचं आपल्याला तो झाला त्याचा पॉस्ट्युलेट काही गोष्टी आपण मानल्यात काही गोष्टी काय केल्यात आपण मांडल्यात मग आपण पुढे चाललोय समजले बरोबर का काही गोष्टी आपण मानतो हीच आपण पुढे चालतो आपल्याला माहिती असं होणार नाही आतमधल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बारीकशा खोलीमध्ये दरवाजाच्या मागे लपून ठेवलेलं असतं माहित असतं आपल्याला की नाही होणार तरी पण आपण सपोज काय करतो आपण काय सांगतो होणार आहे बरोबर काही आपल्या पॉस्ट्युलेट्स आहेत काय आपल्या काही काय आहेत आपले काही पॉस्ट्युलेट सेम वेस्पर थेरीचे काय आहेत काही पॉस्ट्युलेट्स आहेत बरोबर काय वेस्पर थेरीचे थोडे पॉस्ट्युलेट्स आहेत समजते पहिला पॉस्ट्युलेट पहा
सर हे सगळं एक्सप्लेन करणार का? सगळं एक्सप्लेन करणार आहे. आता फक्त वाचून दाखवते. थेरी एक्सप्लेन केली की तुम्ही वाचलं तरी तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे, पहा पहिलं काय, शेप ऑफ द मॉलिक्यूल डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ व्हॅलेन्स. मॉलिक्यूलचा शेप कशावरती डिपेंड? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर. कोणाच्या? अराउंड दी सेंट्रल ॲटम. कोणाच्या? central atom. They can pair of electron in the valence shell repel one another as their electron cloud has same charge. Okay, इलेक्ट्रॉन पेअर काय करतात? एकमेकांना रिपेल करतात. थर्ड पा, द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ट्राइज टू ऑक्युपाय सच पोझिशन दॅट द रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. ओके, रिपल्शन काय होईल त्यांच्यामधलं? मिनिमम. सर म्हणजे काय सांगणार आहे, थांब जरा. ओके, मल्टिपल बॉन्ड पा, अ मल्टिपल बॉन्ड इज ट्रीटेड ऍज इट इज अ सिंगल इलेक्ट्रॉन. म्हणजे जरी डबल बॉन्ड असला मॉलिक्युल मध्ये त्याला काय ट्रीट करायचं? त्याला जास्त भाव द्यायचा नाही. ट्रिपल असलं तरी काय म्हणून घ्यायचा? सिंगल. ट्रिपल असलं म्हणून तरी काय घ्यायचा? सिंगल घ्यायचा. डबल असलं तरी सिंगल म्हणून घ्यायचा. बरोबर कळतंय? तुझ्यासारखं काय म्हणून घ्यायचा? सिंगल म्हणून घ्यायचा. ठीक आहे, पहा, द रिपल्शन इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर डिक्रीजेस. ठीक आहे, ऑर्डर, या ऑर्डरनी काय होतं तुमचे इलेक्ट्रॉन पेअर? सर रिपल्शन तुमचं डिक्रीज होतं, चेंज होतं. The electron pair occupies the more space as compared to lone pair electron occupies more space compared to bond pair. This repulsion causes alteration in the bond angle, okay, in the molecule and does affect the shape of the molecule. सर सगळं वाचलं, आता एक्सप्लेन करा. आता एक्सप्लेन करतो. पहा, थेरीचं नाव काय? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. थेरीचं नाव काय? बरोबर, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन. आता व्हॅलेन्स शेल म्हणजे काय? व्हॅलेन्स शेल म्हणजे काय? आउटर मोस्ट शेल. व्हॅलेन्स शेल म्हणजे काय? आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. काय म्हणणार त्यांना आपण? इथे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनलाच आपण म्हटलो इलेक्ट्रॉन पेअर. इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच काय तुमचे? व्हॅलेन्स 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 इलेक्ट्रॉन्स. काय डाऊट? नक्की नक्की. ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालल्यात हे कोणा भोवती चालल्यात? सेंट्रल ॲटमच्या भोवती. कोणाच्या भोवती चालल्यात? ओके, कोणाच्या चालल्यात? पण कोणाचे? पण कोणाचे? कोणाचे? सेंट्रल ॲटम. कोणाचे? इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच काय? आता इलेक्ट्रॉन पेअर पहा, एखादा मॉलिक्यूल आहे, एखादा मॉलिक्यूल आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात, सांगा तुमच्या आवडीचा एखादा. चला, मॉलिक्यूल सांगा एखादा. NaCl फॉर एक्झाम्पल. NaCl पेक्षा H2 सगळ्यात सोपं. काय घेऊयात आपण? H2. H2 मध्ये काय असतं बोला? एक ऑक्सिजन, त्याला अटॅच तुमचे दोन. सेंट्रल ॲटम कोण झाला तुमचा? सेंट्रल ॲटम कोण झाला तुमचा? सेंट्रल ॲटम कोण झाला तुमचा? ऑक्सिजनच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? किती इलेक्ट्रॉन असतात? पहा, 1 2 3 4 5 6. कळतंय? नक्की. त्याच्यातले त्यांनी 2 इलेक्ट्रॉन कुठे वापरले? बॉन्डिंग साठी. कुठे वापरले? जे बॉन्डिंग साठी वापरले त्यांना म्हणणार आपण बॉन्ड पेअर. काय म्हणणार त्यांना आपण? त्यांना काय म्हणणार आपण? काय म्हणणार त्यांना आपण? जे त्याच्या डोक्यावरती तसेच शिल्लक राहिले त्यांना काय म्हणणार आपण? यांचं काही काम नुसते बसलेत. काय केलेत? नुसते. यांचं काही काम नाही, नुसते बसलेत. काय थे? लोन पेअर. हे विचारतोय तुम्ही नाही. काय हे? लोन पेअर. यांना काय म्हणणार आपण? लोन पेअर. एकटे तुम्ही लोन. कसे आहेत हे? लोन पेअर. आणि हे दोघे एकत्र मिळून काय? ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. काय दोघे मिळून? ऑक्सिजनचे, दॅट इज इलेक्ट्रॉन पेअर. काय म्हणणार आपण त्यांना? म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर मध्ये कोण येतं? बॉन्ड पेअर प्लस. इलेक्ट्रॉन पेअर मध्ये कोण येतं? बॉन्ड पेअर प्लस. समजले? समजले? आता पहा, सगळे काय आहेत बरं तुमचे? इलेक्ट्रॉन आहेत. सगळे काय आहेत तुमचे? मला सांगा, सगळे जर इलेक्ट्रॉन आहेत, सगळ्यांवरती चार्ज कोणता असेल? सगळ्यांवरती चार्ज कोणता असेल? सगळ्यांवरती चार्ज कोणता असेल? सगळ्यांवरती चार्ज कोणता असेल? जर निगेटिव्ह चार्ज आहे सगळ्यांवरती, काय तुमचा सेम चार्ज आहे निगेटिव्ह, ते एकमेकांना काय करतील? एकमेकांना काय करतील? ते काय म्हणतील एकमेकांना? तू माझ्यापासून लांब जा. आपण दोघं लांब राहू. आपण दोघं काय राहू? लांब राहू. हे इलेक्ट्रॉन पेअर, एक इलेक्ट्रॉन पेअर दुसऱ्या इलेक्ट्रॉन पेअरला म्हणेल.
कळतंय? दोघे एकमेकांना काय करतील? सर इलेक्ट्रॉन पेअरच का? इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन का नाही रिपेल करणार? प्रश्न. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन का नाही रिपेल करणार? बरोबर. स्ट्रक्चर ऑफ ऍटम. जर एक दोन इलेक्ट्रॉन आहे, कोणत्याही दोन इलेक्ट्रॉनचे 404 क्वांटम नंबर सेम नसतात. जरी दोन सेम ऑर्बिटल मध्ये असले तरी त्यांचं स्पिन काय असतं? ऑपोजिट. स्पिन काय असतं? ऑपोजिट. म्हणून मी पेअर म्हणलो. दोन पेअर काय करतील मात्र एकमेकांना रिपेल करतील. दोन पेअर काय करतील एकमेकांना? म्हणजेच पहा, या ऑक्सिजनच्या वरती ह्या ज्या इलेक्ट्रॉन पेअर आहेत किती आहेत बरं? दोन इलेक्ट्रॉन पेअर आहे. इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. हे दोन इलेक्ट्रॉन पेअर काय करतील एकमेकांना? म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर काय म्हणल, मी इकडे जाते तर तू काय कर, इकडे जा. सर असं काय काढलं हे सशासारखं? बरोबर. हा इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. काय हा इलेक्ट्रॉन? आपण पाहिलं होतं पहा, इलेक्ट्रॉनची एक्झॅक्ट पोझिशन आपण सांगू शकत, आपण प्रोबॅबिलिटी सांगू शकते की तो कुठं फिरतोय. आपण काय सांगू शकतो? इलेक्ट्रॉनची फिरण्याची, सापडण्याची प्रोबॅबिलिटी. इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी, ही प्रोबॅबिलिटी. दॅट इज इलेक्ट्रॉन क्लाउड. काय म्हणूयात आपण ह्याला? काय म्हणूयात ह्याला आपण? कळलंय. हे दोघं काय करतील एकमेकांना? जसे हे रिपेल करणार तसेच हे पण काय बॉन्ड मध्ये आहेत, पण काय आहेत ते? इलेक्ट्रॉनच आहे. बॉन्ड मध्येच आहे पण ते काय आहेत? मग हे लोन पेअर आणि ही बॉन्ड पेअर पण काय करेल एकमेकांना? काय करेल एकमेकांना? कळतंय? हा बॉन्ड पेअर मधले इलेक्ट्रॉन्स आणि ह्या बॉन्ड पेअर मधले इलेक्ट्रॉन, हे दोघं पण काय करतील एकमेकांना? हे दोघे पण काय करतील एकमेकांना? रिपेल करणार आहेत. अहो काय करणार आहे? अहो काय करणार आहे? रिपेल करणार. कळतंय? म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉन पेअर दुसऱ्या इलेक्ट्रॉन पेअरला काय करतेय? काय करतेय? रिपेल करते. काय करते त्या ठिकाणी? काय करते या ठिकाणी? यांच्या दोघांमध्ये काय तुमच्याकडे? रिपल्शन आहे. काय दोघांमध्ये? आता पहा, रिपल्शन कोणामध्ये? लोन पेअर मध्ये. रिपल्शन कोणामध्ये? लोन पेअर बॉन्ड पेअर. आणि ही काय? बॉन्ड पेअर लोन पेअर. ऑलरेडी घेतलं. रिपल्शन कोणामध्ये? लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. आणि पुन्हा एकदा पहा, रिपल्शन कोणामध्ये? लोन पेअर पहा, रिपल्शन कोणामध्ये? लोन पेअर रिपल्शन कोणामध्ये आहे? लोन पेअर मध्ये रिपल्शन आहे. अजून कोणामध्ये? लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये रिपल्शन आहे. आणि कोणामध्ये आहे? बॉन्ड पेअर मध्ये रिपल्शन. तर लक्षात ठेवा, जे लोन पेअर मधलं रिपल्शन असतं ते सगळ्यात मॅक्झिमम असतं. ऍज कम्पेअर टू लोन बॉन्ड पेअर इज मॅक्झिमम ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर. लोन पेअर मध्ये रिपल्शन काय आहे? जास्त आहे. लोन पेअर मध्ये इलेक्ट्रॉन रिपल्शन काय आहे? जास्त आहे. कोणापेक्षा? लोन पेअर बॉन्ड पेअर पेक्षा. कळलंय का? समजलंय का? नक्की का? हे काय तुमची ऑर्डर ऑफ रिपल्शन. ही काय तुमची ऑर्डर ऑफ नक्की सर हीच का आली? आन्सर देणार आहे. ही काय तुमची ऑर्डर ऑफ रिपल्शन. काय ही तुमची ऑर्डर ऑफ रिपल्शन. तुम्ही लिहून घेतले तरी चालेल. ऑर्डर ऑफ रिपल्शन. मागचं राहिलंय. ठीक आहे. किती पॉइंट्स आहेत पहा, तेवढी जागा सोडा ना. किती जागा आहेत? किती पॉइंट्स आहेत? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. पहा, रिपल्शन कोणामध्ये आहे? लोन पेअर बॉन्ड पेअर. कळतंय? ऑर्डर ऑफ रिपल्शन. सर ही ऑर्डर अशीच का लिहिली तुम्ही? ही ऑर्डर तुम्ही अशीच का लिहिली? सांगतो. पहा, ही जी बॉन्ड पेअर आहे ताई, ही जी बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉनची आहे, ही जी बॉन्ड पेअर आहे पहा, ही एक आणि ही बॉन्ड पेअर आहे ना. ही आणि ही काय? बॉन्ड पेअर. बरोबर समजतं. ही कुठे आहे बरं? बॉन्ड मध्ये. म्हणजे हे एक जे दोन इलेक्ट्रॉन आहेत ते काय आहेत? एक ऑक्सिजन कडे थोडासा आणि एक कुठे आहे? म्हणजे डिस्ट्रीब्युशन काय झाले? दोन इलेक्ट्रॉन 2 ऍटम. 2 इलेक्ट्रॉन समजते. म्हणजे एकाला कितीचं वजन झेलायचं? फक्त एकच. लोन पेअर कोणावरती आहे? ऑक्सिजन. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कोणावरती बसलेत?
कळतंय? दोन इलेक्ट्रॉन कोणावरती बसलेत? म्हणजे एकालाच किती जणांना सांभाळायचंय? इथे काय एकाला किती जणांना सांभाळायचं होतं? एकाला सांभाळायचं, बरोबर? समजतंय का? कळतंय का? इथे काय एकावरतीच दोघांची पण जबाबदारी समजतंय. जर दोघांची जबाबदारी तर हे काय करेल? जास्त जागा ऑक्युपाय करेल. काय करेल हे? ओके. आणि ह्यांच्यामध्ये रिपल्शन काय असेल? मॅक्सिमम रिपल्शन काय असेल यांच्यामध्ये? कळतंय का? मॅक्सिमम जागा कोण ऑक्युपाय करेल? लोन पेअर. मॅक्सिमम जागा कोण ऑक्युपाय करेल? लोन पेअर. आणि त्यांच्यामध्ये रिपल्शन काय असणार? कारण ते कुठे आहे? तुमच्या सेम ऍटम वरती. या दोन्ही पण लोन पेअर कुठे आहे? तुमच्या सेम ऍटम वरती आहे. त्यांच्यामध्ये रिपल्शन जास्त असणार, कारण त्यांना जागा काय पाहिजे? ते काय करतील? एकमेकांना लांब ढकलतील. एकमेकांना काय करतील? का बरं? दोघांना पण काय गरज आहे? जागेची गरज आहे. दोघांना पण काय आहे? जागेची. समजतं. म्हणून त्यांच्यामध्ये रिपल्शन काय? सगळ्यात कोणामध्ये रिपल्शन जास्त? लोन पेअर. कोणापेक्षा? लोन पेअर. बॉन्ड पेअर मध्ये रिपल्शन सर्वात कमी. कळतंय? समजतंय? इथपर्यंत काही डाऊट? कळाले? नक्की. इलेक्ट्रॉन पेअर तुम्हाला काढता येईल का? इलेक्ट्रॉन पेअर कशी काढतो आपण? संपलं. वेस्पर्स थेरी संपली. एवढीच आहे. ओके. आता फक्त काय लक्षात ठेवायचं? दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर, आणि डबल बॉन्डला काय म्हणून ट्रीट करायचं? सिंगल बॉन्ड. डबल बॉन्डला काय म्हणून ट्रीट करायचं? एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, तुमची वेस्पर्स थेरी क्लिअर झाली. समजतंय? समजतंय का? हा, बोल. कन्सिडर करायचं की डबल बॉन्डला सिंगल बॉन्ड येतो म्हणून पॉस्ट्युलेट कन्सिडर करायचं असं. ठीक आहे. कळलंय का? याच्यात काय डाऊट? इथपर्यंत काही डाऊट आहे का? नक्की 100%? चालतंय. पहा, इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच काय असतं तुमच्याकडे? इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच काय असतं? लोन बॉन्ड पेअर प्लस किंवा त्यांनाच आपण काय म्हणतो? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि कोणाची आहे बरं ती? सेंट्रल ऍटमची. कोणाची आहे ती? कोणाची आहे ती? याच्यात काय डाऊट आहे का तुम्हाला? कोणाची आहे ती? सेंट्रल ऍटमची. बाकीच्यांचं घेणं देणं आहे का? ठीक आहे सर, बाकीच्यांचे घेणं देणं का नाहीये सांगतो. ठीक आहे, पुढे येणार आहे. इथपर्यंत कळलंय? आता पहा, पॉइंट्स लक्षात काय ठेवायचे? पहिल्यांदा इलेक्ट्रॉन पेअर. दुसरं काय? डबल बॉन्डला काय म्हणून करायचं? डबल असेल किंवा ट्रिपल असेल त्याला काय कन्सिडर करायचं? सर असं का? डबल किंवा ट्रिपल बॉन्डला सिंगल का कन्सिडर करायचं? रेझोनन्स पाहिलं ना? एक बॉन्ड काय होतो? पाय बॉन्ड असतो. आणि तो कसा असतो? डिलोकलाइज, एका जागेवरती असतो का? त्याच्यामुळे त्याला आपण विचारात घेत नाहीये इथे. ठीक आहे, समजले? या दोन गोष्टी कळाल्या. एवढं फक्त लक्षात ठेवा. आता काय काढावं लागेल आपल्याला? इलेक्ट्रॉन पेअर. काय काढावं लागतील? जमतील का इलेक्ट्रॉन पेअर काढायला? जमतील का? फॉर एक्झाम्पल पहा, CH4 कोण आहे आपल्याकडे? कार्बन आहे, बरोबर. सेंट्रल ऍटम कोण असेल आपल्याला? कोणासाठी काढतोय आपण हे? फॉर सेंट्रल ऍटम. फॉर सेंट्रल ऍटम. फॉर सेंट्रल. काय डाऊट? CH4 मध्ये सांगा बरं किती येतील? CH4 ची काय काढायची आपल्याला? काय काढायचं CH4 ची? पहा, इलेक्ट्रॉन पेअर काढणार. काय काढणार तुम्ही याची? बोला, कशी येईल इलेक्ट्रॉन पेअर याची? बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर, बरोबर का? बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर. कार्बनच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 4, बरोबर. त्याच्यावरती काय लोन पेअर असते का? म्हणजे बोला, बॉन्ड पेअर किती आल्या तुमच्या? 4. लोन पेअर किती आली? म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती आल्या? 4. इलेक्ट्रॉन पेअर किती आल्या? कळलंय कसं काढले? फॉर एक्झाम्पल H2O. सेंट्रल ऍटम कोण असेल? ऑक्सिजन. सेंट्रल ऍटम कोण असणार आहे? ऑक्सिजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 6. 6 मधले 2 कुठे गेले? हायड्रोजन सोबत. किती पहा, म्हणजे लोन पेअर किती झाले इथे? लोन पेअर किती झाल्या? 2. लोन पेअर किती झाल्या? 2. आणि बॉन्ड पेअर किती झाल्या? पहा, लोन पेअर किती झाल्या तुमच्या? 1 आणि 2. आणि बॉन्ड पेअर किती झाल्या तुमच्या? 1 आणि 2. टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या तुमच्या? याच्यात काय डाऊट?
नेक्स्ट काय तुमच्याकडे PCl5 PCl5 PCl स्ट्रक्चर काढायची गरज नाही. PCl सेंट्रल ॲटम कोण असणार सर तुम्हाला कसं काय कळतंय सेंट्रल ॲटम कोण आहे जो काय लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे जो काय तुमचा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह तो कोण असणार सेंट्रल ॲटम. काल पाहिलं ना काल पाहिलं का नाही आपण बरोबर. किंवा हायड्रोजन असेल तर हायड्रोजन मात्र सेंट्रल ॲटम नसतो तो कुठे असतो टर्मिनलला असतो. कुठे असतो तो टर्मिनल. काय डाऊट सेंट्रल ॲटम कोण असणार जो काय त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय सगळ्यात कमी. कळतंय का अहो कळतंय का नक्की. फॉस्फरसच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात किती असतात 5. फॉस्फरस किती क्लोरीनला अटॅच्ड आहे म्हणजे 5 इलेक्ट्रॉन पेअर वापरल्या गेल्या बरोबर. म्हणजे त्याच्यावरती काही लोन पेअर राहिली का लोन पेअर किती बॉन्ड पेअर किती इलेक्ट्रॉन पेअर बोला इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या 5. इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या 5. काय डाऊट नेक्स्ट बोला. सल्फरच्या आउटर मोस्ट व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन 6. किती इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन 6 फ्लोरीन सोबत अटॅच झाल्या. लोन पेअर किती राहिल्या 0. बॉन्ड पेअर किती झाल्या 6. इलेक्ट्रॉन पेअर बोला किती आले इलेक्ट्रॉन पेअर 6. याच्यात काय डाऊट आहे नक्की हे जमेल तुम्हाला 100%. NH3च्या केस मध्ये बोला नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन किती बॉन्ड केलेत त्यांनी म्हणजे लोन पेअर किती राहिल्या लोन पेअर राहिल्या 2 आणि बॉन्ड पेअर किती झाल्या 3 झाल्या ना 3 हायड्रोजन सोबत. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या 3 आणि 2 कसं आले कळलंय का हे कसं आले कळलंय का नक्की आले 100% कळाले. कसं आले लिहून घ्याल का यावर पटकन. ठीक आहे नेक्स्ट पा PCl3. नेक्स्ट काय तुमच्याकडे फॉस्फरसच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन. 5 पैकी किती बॉन्ड केलेत त्यांनी उरले किती 2. म्हणजे लोन पेअर किती 2. बॉन्ड पेअर बोला 3. किती राहिला बॉन्ड पेअर तुमच्या 3 राहिला. एकच मिनिट बोला लोन पेअर किती 2. बॉन्ड पेअर किती टोटल इलेक्ट्रॉन पेअर 5. ह्याच्यात काय डाऊट थांबा एकच राहील ना बाळा इथं एक असते. किती झाला टोटल फॉस्फरस मध्ये किती असतात 5. किती असतात 5. बॉन्ड किती फॉर्म केलेत 3. 5 मधले 3 वापरले 2 राहिले इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक पेअर म्हणजे लोन पेअर किती झाली 1. बॉन्ड पेअर किती झाले 3. टोटल किती झाले 4. 5 नाही कळलंय इकडे पण 5. ठीक आहे आले. नेक्स्ट काय तुमच्याकडे S सल्फरच्या शेवटच्या शेलमध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन 6. किती बॉन्ड तयार केलेत 2 बॉन्ड तयार केलेत. 6 मधल्या 2 वापरल्या. लोन पेअर किती राहिला 2. लोन पेअर किती राहिल्या 2 लोन पेअर. बॉन्ड पेअर बोला 2 वापरले ना म्हणजे बॉन्ड पेअर किती 2. म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या याच्यात काय डाऊट याच्यात काही डाऊट जाऊ का पुढे नक्की. झेनॉन डायफ्लोराइड एक्सपांडेड ऑक्टेट आलं का नक्की इथं पण आलं पा PCl5. ओके बोला झेनॉन डायफ्लोराइड इलेक्ट्रॉन किती असतात झेनॉन मध्ये शेवटच्या शेल मध्ये. झेनॉन कोणता मेंबर आहे नोबल गॅसचा मेंबर आहे. शेवटच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन 8. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात 8. त्याच्यामधले 2 कुठे वापरलेत फ्लोरीन सोबत बॉन्डिंगला म्हणजे बॉन्ड पेअर किती झाल्या 2. उरले किती 6 उरले ना 6 इलेक्ट्रॉन उरले. किती लोन पेअर उरले तुमच्या 3. लोन पेअर किती झाल्या तुमच्या लोन पेअर 3 बॉन्ड पेअर 2. इलेक्ट्रॉन पेअर बोला 5. काय डाऊट नक्की. झेनॉन
हेक्साफ्लोराइड. बरोबर. बोला इलेक्ट्रॉन किती असतात? 8. इलेक्ट्रॉन किती असतात? 8. 8 मधले 2 कुठे वापर 8 मधले 6 कुठे वापरले? फ्लोरीनला. म्हणजे बॉन्ड पेअर किती झाल्या? बॉन्ड पेअर किती झाल्या? 6 झाल्या ना. उरले किती? एक उरली. लोन पेअर किती उरली? लोन पेअर एक. कळलंय का? टोटल किती झाले? ईपी ची व्हॅल्यू किती झाली? 7. ईपी ची व्हॅल्यू किती झाली? 7 झाली. किती झाली? 7. काय डाऊट? CO2. आता काय तुमच्याकडे? CO2 चं स्ट्रक्चर कसं असतं? पण आपण म्हणलोय डबल बॉन्ड असेल तरी काय ट्रीट करायचं ऍज अ? बोला किती? कार्बनच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 4. किती इलेक्ट्रॉन असतात? बरोबर. समजा याला सिंगल बॉन्ड म्हणून ट्रीट केलं. काय म्हणून ट्रीट केलं? ऍज अ. असतात किती टोटल? 4. बॉन्ड पेअर किती आहेत? बॉन्ड पेअर किती आहेत? बॉन्ड पेअर किती आहेत? बॉन्ड पेअर किती आहेत? लोन पेअर किती राहिली? लोन पेअर राहिली एक. टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती आल्या? इलेक्ट्रॉन पेअर किती आल्या? काय डाऊट ह्याच्यात? कसं काढले कळलंय का? इलेक्ट्रॉन पेअर काढता येईल का तुम्हाला? किती एक्झाम्पल झाले टोटल? 3 4 5 10 झाले. किती झाले टोटल? 10 एक्झाम्पल झाले. जमल का? नक्की जमल का? अजून घेऊ का एक्झाम्पल? अजून घेऊ का? अजून घेऊया. टोटल किती? पाहता चार्ज आयन वरती काढायचे. कशावरती काढायचे? चार्ज. NH4+ सेंट्रल ॲटम कोण असेल? नायट्रोजन. सेंट्रल ॲटम कोण असेल? हायड्रोजन कधीच मध्ये नसतो. तो जरी लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह असला तरी हायड्रोजन कायम आपण टर्मिनलला घेतो. कुठे घेतो कायम? हायड्रोजन कुठे असतो कायम तुमचा? कुठे असतो? काय लेविस ऍसिड लुईस थेरी मध्ये झालं. कायम त्याला टर्मिनलला घ्यायचं. ठीक आहे. त्याला मध्ये सेंट्रल ॲटमला नाही घेता येत. डुप्लेट कंप्लीट करतो ना तो. ठीक आहे. तो कसं काय कोणासोबत सेंट्रल ॲटमला ठेवला तर मल्टिपल बॉन्ड तयार. ठीक आहे. नेक्स्ट आता पहा NH4. काय तुमच्याकडे? NH4+. नायट्रोजन कडे किती इलेक्ट्रॉन? 5 इलेक्ट्रॉन असतात. चार्ज किती आहे? +1. किती इलेक्ट्रॉन असतात? 5. नायट्रोजन कडे किती इलेक्ट्रॉन असतात? 5 इलेक्ट्रॉन असतात. एक प्लस चार्ज म्हणजे 1 इलेक्ट्रॉन म्हणजे किती इलेक्ट्रॉन उरले? 4चे 4 इलेक्ट्रॉन कुठे वापरले? हायड्रोजन सोबत. बरोबर. म्हणजे लोन पेअर उरले का काय? लोन पेअर किती? 0 कशी आली कळलंय? लोन पेअर किती आली? 0. बॉन्ड पेअर किती आल्या? 4. इलेक्ट्रॉन पेअर किती येतील? 4. काय डाऊट? कसं काढले समजलं? NO2+. आता पहा NO2 चं स्ट्रक्चर. N एक काय असतो? ऑक्सिजन सिंगल बॉन्ड. दुसरा कसा असतो? पण डबल बॉन्ड असला तरी काय ट्रीट करायचं ऍज त्याला? डबल बॉन्ड असलं तरी काय ट्रीट करायचं त्याला? सिंगल बॉन्ड म्हणून ट्रीट केलं. नायट्रोजनच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? 5. प्लस चार्ज किती? 1. 1 गेला. 4 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग साठी वापरले. 4 मधले किती वापरले? 2 गेले. लोन पेअर किती राहिली? 1 लोन पेअर. बॉन्ड पेअर किती? 2. बॉन्ड पेअर किती? 2. लोन पेअर किती? 1. पहा लोन पेअर बोला. टोटल इलेक्ट्रॉन किती होते त्याच्याकडे? एकच मिनिट थांबा. इथं गडबड झाली काहीतरी आहे ना. बरोबर. लोन पेअर किती राहिली? थांबा ना. सांगू का? ठीक आहे. हे काय? NO2 चं स्ट्रक्चर. याच्यावरती चार्ज किती आहे? प्लस चार्ज. याच्यावरती चार्ज किती आहे? प्लस चार्ज. याच्यावरती चार्ज किती आहे? प्लस. बरोबर. इथपर्यंत काय डाऊट आहे? नक्की. नायट्रोजनच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? 5. 5 मधलं एक प्लस चार्ज म्हणजे किती उरले? 4. किती उरले? एक या ऑक्सिजन सोबत इलेक्ट्रॉन पेअर वापरली. दुसरी या ऑक्सिजन सोबत वापरली. समजले? उरल्या किती? लोन पेअर किती? 0. लोन पेअर किती? बॉन्ड पेअर बोला. बॉन्ड पेअर किती? बॉन्ड पेअर किती? 2च. इलेक्ट्रॉन पेअर किती झालं टोटल? हा? काय डाऊट? नक्की. नेक्स्ट काय तुमच्याकडे? PCl4+. PCl4
प्लस. बरोबर. फॉस्फरसच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन? 5. प्लस चार्ज किती आहे? 1. गेला का? किती उरले? 4. 4 ही इलेक्ट्रॉन कुठे वापरले? क्लोरीन सोबत. म्हणजे किती उरले? बॉन्ड पेअर किती झाल्या? 4. लोन पेअर किती झाल्या? 0. कळतंय? लोन पेअर किती झाल्या? 0. बॉन्ड पेअर किती झाल्या? 4. टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या? हा, काय काय? नहीं, लोन पेयर एक नहीं बचता, वो एक ऑक्सीजन के साथ गया ना, मगर उसको कंसिडर नहीं करने का. हाँ, कंसिडर करने, डबल बॉन्ड को क्या कंसिडर करने का? सिंगल बॉन्ड. ठीक है, एक इलेक्ट्रॉन पेयर ये डबल बॉन्ड में जाएगा ना फिर भी. असं ट्रीट करा की तो एकच बॉन्ड आहे, त्याला सोडून द्या. ठीक आहे, येईल पुढे, येईल पुढे सांगतो बरं. नेक्स्ट काय तुमच्याकडे? झेनॉन पेंटाफ्लोराइड. बरोबर. प्लस चार्ज. बोला, झेनॉन मध्ये किती असतात? किती असतात? 8. किती असतात? किती असतात? 8 असतात. एक प्लस चार्ज म्हणजे गेला किती? 7. राहिले किती? 7. 7 मधले 5 कुठे वापरले? फ्लोरीन सोबत. हे झाले बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर किती झाले? 5. लोन पेअर किती राहिली? 1 राहिली. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 लोन पेअर. बरोबर. बोला, लोन पेअर किती? लोन पेअर किती? 1. लोन पेअर किती आणि बॉन्ड पेअर किती? टोटल बोला. इलेक्ट्रॉन पेअर किती झाला तुमच्या? 6 झाले. इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या तुमच्या? 6 झाले. किती झाल्या? किती झाल्या? नेक्स्ट, SO4 2 मायनस. SO4 2 मायनस. पहा, SO4 सल्फर मध्ये किती असतात? सल्फर मध्ये किती असतात टोटल? किती असतात टोटल? 6 इलेक्ट्रॉन असतात. किती मायनस आहे? व्यवस्थित पहा. असतात किती? 6. 2 मायनस म्हणजे आहेत किती आता? 8. आहेत किती आता? 8 इलेक्ट्रॉन पेअर 4 ऑक्सिजन सोबत वापरले. समजते? समजते? नक्की घेऊ का? अहो लिहू का? एक काम करा, थांबा. एक राहिले एक्सप्लेन कर. जर ऑक्सिजन असेल ना, ऑक्सिजन असेल कन्सिडर करायचं त्याला डबल बॉन्ड आहे. काय कन्सिडर करायचं त्याला? डबल बॉन्ड. त्याला मोजायचं नाही, त्याला मोजायचं नाही. ठीक आहे, त्याला मोजायचं नाही. सांगतो कसं सांगतो पहा. कसं सांगतो पहा. सल्फर किती ऑक्सिजन आहेत? 4 ऑक्सिजन आहेत ना. असं समजा की सगळे कसे आहेत? डबल बॉन्ड. सगळे कसे आहेत? सल्फर मध्ये होते किती? 6. 2 मायनस म्हणजे आहेत किती आता? आहेच किती आता? 8. 8 इलेक्ट्रॉन पेअर वापरले गेले का? पण मोजताना किती मोजायच्या? 4च मोजायच्या. डबल बॉन्ड कन्सिडर करायचा का? मोजताना किती मोजायच्या? 4च. आता क्लिअर आहे? आता क्लिअर आहे? मोजताना किती कन्सिडर करायचा? 4. कळतंय? बोला, लोन पेअर. अरे 0 ना. 8 होत्या ना, वापरल्या ना. किती होते? 8 होते. 1 2 3 4 5 6 7 8. पण डबल बॉन्डला काय ट्रीट करायचं? डबल बॉन्डला काय ट्रीट करायचं? डबल बॉन्डला काय ट्रीट करायचं? सिंगल बॉन्ड. म्हणजे किती बॉन्ड झाले? 1 2 3 आणि 4. 3 आणि 4. बॉन्ड पेअर किती झाल्या? 4. टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती? बोला तसं. वरच पण सांगतो सेम. NO2 प्लस आहे फॉर एक्झाम्पल. नायट्रोजनच्या केसमध्ये किती असतात? किती इलेक्ट्रॉन असतात? 5. एक प्लस चार्ज मध्ये, एक प्लस चार्ज मध्ये किती आले? 4. समजतं? ऑक्सिजन असेल तर बॉन्डेड कसा असतो? डबल. कसा असतो? कसा असतो हा? आहे का? पण डबल बॉन्डला काय ट्रीट करायचं? म्हणजे किती पेअर झाली? ही एक पेअर आणि ही एक पेअर. आता आले? आता आले का? अहो आले का? नक्की पुढे समजेल. समजेल, गडबड करून. अजून 2 एक्झाम्पल आहे, समजेल. पहा, काय तुमच्याकडे? PO4 3 मायनस. PO4 3 मायनस. फॉस्फरसच्या बाजूला किती असतात? किती असतात? 5 असतात. किती असतात?
किती मायनस आहे म्हणजे किती वाढले आता झाले किती 8 पहा फॉस्फरस 1 2 3 4 5 6 7 8 ऑक्सिजन कसा बॉन्डेड आहे समजायचं ऑक्सिजन कसा आहे हा पण त्याला कसं कन्सिडर करा मोजताना किती मोजायचं त्याला म्हणजे किती झाले 1 2 3 4 किती बॉन्ड पेअर झाल्या लोन पेअर काय उरली का समजले आता लोन पेअर किती बॉन्ड पेअर किती 4 इलेक्ट्रॉन पेअर किती परत कळल एक आहे समजेल NO2 मायनस नायट्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 5 एक मायनस म्हणजे किती झाले 6 नायट्रोजन कडे इलेक्ट्रॉन किती झाले 6 झाले किती झाले 1 2 3 4 5 6 किती ऑक्सिजन आहेत 2 हा एक डबल बॉन्ड काय म्हणून मोजायचा म्हणजे बॉन्ड पेअर किती झाल्या आणि एक उरली ना ही काय झाली आता कळलंय बोला लोन पेअर किती एक बॉन्ड पेअर किती बॉन्ड पेअर किती 2 इलेक्ट्रॉन पेअर किती कसं काढलंय समजलंय का हा बोल काढू की एन हा बोल पा काय म्हणून मोजायचं सिंगल उरलेली आहे काय लिहिली ना एक पेअर उरली 2 कशा उरतात पुन्हा नायट्रोजन मध्ये असतात किती 5 एक मायनस म्हणजे किती आले 6 इलेक्ट्रॉन आले काय आले 6 किती इलेक्ट्रॉन आले 6 इलेक्ट्रॉन म्हणजे किती पेअर 3 पेअर 6 इलेक्ट्रॉन म्हणजे किती पेअर 3 पेअर बरोबर नायट्रोजन कुठे नायट्रोजन किती पेअर आहेत तुम्ही सांगता बरं का पा ही पहिली पेअर दुसरी पेअर तिसरी पेअर काय डाऊट ऑक्सिजन असेल तर कसा बॉन्ड लावायचा डायरेक्ट कसा लावायचा डबल बॉन्ड गेले का काय म्हणून मोजायचा 1 2 आणि एक पेअर उरली ना ती एक आलं का आता इलेक्ट्रॉन नाही लोन पेअर लिहायचं किती समजले आता कळलंय का नक्की कळालंय ऑक्झो ऍसिड्स अजून एक्झाम्पल घेतो टेन्शन नका घेऊ ऑक्झो ऍसिड्स म्हणजे काय हायड्रोजन कोणाला अटॅच असतो तुमच्या ऑक्स फॉर एक्झाम्पल पहिलं ऑक्झो ऍसिड काय तुमच्याकडे H2SO4 बेसिसिटी किती असते बेसिसिटी इक्वल टू सेंट्रल ऍटम कोण असणार आहे सल्फर मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात म्हणजे सल्फरला पा नीट लक्ष द्या सल्फरच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन असतात 6 इलेक्ट्रॉन असतात किती असतात इलेक्ट्रॉन बाळा 6 इलेक्ट्रॉन असतात किती इलेक्ट्रॉन असतात 6 इलेक्ट्रॉन याच्यात काय डाऊट कोणचा आक्षेप किती इलेक्ट्रॉन असतात 6 म्हणजे किती पेअर तीन पेअर इलेक्ट्रॉन किती असतात 6 आता पहा बेसिसिटी किती आहे 2 म्हणजे पहा सल्फर ओके त्याला OH असे 2 OH असणार काय असणार त्याला अटॅच तुमचे सल्फरला कोण अटॅच असणार तुमचे 2 OH असतील बरोबर का ताई इकडे पहा नेक्स्ट सल्फरला काय असणार 2 OH आणि 2 कशाच्या बॉन्ड असणार ऑक्सिजनच्या 2 बॉन्ड कशाचे असणार टोटल किती O झाले 4 झाले आता झाले 4 त्या 2 O चे आणि नक्की टोटल इलेक्ट्रॉन किती 6 टोटल इलेक्ट्रॉन किती समजते नक्की
काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? दोन काय असणार अटॅच त्याला? OH. दोन काय असणार अटॅच त्याला? OH. दोन OH ला दोन बॉन्ड, म्हणजे बॉन्ड पेअर दोन गेल्या. टोटल किती होत्या? 6 होत्या. टोटल किती होत्या? 6 बॉन्ड, 6 इलेक्ट्रॉन होते. आणि किती इलेक्ट्रॉन पेअर होत्या? 3 इलेक्ट्रॉन पेअर. किती इलेक्ट्रॉन पेअर होत्या? किती होत्या? 3 होत्या. बरोबर. इलेक्ट्रॉन पेअर किती होतं टोटल? सल्फर 1 2 3 4 5 6. ठीक आहे. अहो काय डाऊट? नक्की पहा. एक OH, एक OH. समजले? टोटल इलेक्ट्रॉन किती होते? 6 होते. एक OH, एक OH. ऑक्सिजन जर असेल कसा बॉन्ड असतो तो? समजले? नक्की. सिंगल बॉन्डला काय ट्रीट करायचं? डबल बॉन्डला काय ट्रीट करायचं? म्हणजे ही झाली 1, ही झाली 2, 3, 4. तो OH आहे, हा OH. समजले? नक्की. बोला. लोन पेअर 0, बॉन्ड पेअर 4, इलेक्ट्रॉन पेअर इलेक्ट्रॉन पेअर. ठीक आहे. समजले? 4 कसं आलं कळले? नक्की. पुसू का? बोला एखादा अजून एक ऑक्झो ऍसिड सांगा. हा, सेकंड पहा. H3PO3. बेसिसिटी बोला. बेसिसिटी बोला. बेसिसिटी बोला. H3PO4. H3PO4 होता. H3PO4 साठी घ्या. PO3 पण होता का? ठीक आहे. PO3. बेसिसिटी किती आहे? 2 आहे ना. बेसिसिटी किती आहे? 2. म्हणजे किती OH बॉन्ड? फॉस्फरस मध्ये किती इलेक्ट्रॉन टोटल? 5. किती इलेक्ट्रॉन टोटल? 5. किती इलेक्ट्रॉन टोटल? 5. पुन्हा पहा किती इलेक्ट्रॉन? 5 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5. कळाले? बेसिसिटी 2 म्हणजे OH बॉन्ड किती असणार? 2. OH बॉन्ड किती असणार? हा 1, हा 2. आणि ऑक्सिजन किती आहेत? ऑक्सिजन किती आहेत? ओके, एकच OH राहिला ना तुमचा, बरोबर. फक्त O राहिलाय. समजले? समजले? नक्की कळाले? आता पहा. लोन पेअर किती? 1. बॉन्ड पेअर किती? 3. बॉन्ड पेअर किती तुमचे? 3. बॉन्ड पेअर किती तुमचे? 1 2 3. हो, एक हायड्रोजन फॉस्फरसला, बरोबर. तो एक उरलेला इलेक्ट्रॉन हायड्रोजन सोबत. बॉन्ड पेअर किती झाला टोटल? 3 आणि 1 4. किती झाला टोटल? 4 झाल्या. किती झाले टोटल इलेक्ट्रॉन पेअर तुमचे? 5. किती झाले इलेक्ट्रॉन पेअर? याच्यात काय डाऊट आहे? याच्यात काय डाऊट आहे इथपर्यंत? सर काय चाललंय? नुसतंच इलेक्ट्रॉन पेअर काढताय. थांबा ना. बोला अजून एक बोला बरं. बोला. HO3. बेसिसिटी आहे का? ऑक्झो ऍसिड सांगा. ऑक्झो ऍसिड्स. H2SO4 झाला ना. ऑक्झो ऍसिड समजता है तेरे को? H3PO4. बेसिसिटी बोला. बेसिसिटी बोला. 3. 2 असेल, चेक करा. बेसिसिटी किती? 2. बेसिसिटी किती? 2. दर 2 बेसिसिटी. हा, 3 आहे का? सॉरी 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 सर, गडबड नका करू. बेसिसिटी किती? 3. 3. बेसिसिटी किती आहे त्याची? 3. बेसिसिटी किती त्याची? 3. बेसिसिटी किती? 3. बरोबर. आता चेक करा पहा. म्हणजे OH बॉन्ड किती? 3 OH असणार. किती OH असणार? फॉस्फरसच्या बाजूला इलेक्ट्रॉन किती? इलेक्ट्रॉन किती? 5. OH बॉन्ड किती असणार? 1 2 3. आणि एक काय असणार?
लोन पेअर राहिली का? बॉन्ड पेअर किती? 1 2 3 आणि 4. बॉन्ड पेअर किती झाल्या? लोन पेअर किती? 0. बरोबर. लोन पेअर बोला 0. बॉन्ड पेअर बोला 4. टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या? इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या? इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? नक्की कळाले? 100% समजले? नक्की इथपर्यंत काही डाऊट नाही? नक्की समजले? ठीक, चालते. इथे आपण काय शिकलो? इलेक्ट्रॉन पेअर काढायला. काय शिकलो आपण? इलेक्ट्रॉन पेअर काय काढायला शिकलो आपण? अहो काय काढायला शिकलो आपण? इलेक्ट्रॉन पेअर कशी काढायची आपण शिकलेलो आहे. इलेक्ट्रॉन पेअर कशी काढायची आपण शिकलेलो आहे. आता इलेक्ट्रॉन पेअर किती आल्या पहा. किती आल्या होत्या पहिल्यांदा? 2 आल्या. पहा इलेक्ट्रॉन पेअर किती आल्या? 2. इलेक्ट्रॉन पेअर म्हणतोय मी, लोन पेअर बॉन्ड पेअर नाही. इलेक्ट्रॉन पेअर किती आल्या? जो तुमच्याकडे 2 इलेक्ट्रॉन पेअर आहेत. फॉर एक्झाम्पल पहा BCl2 तुमचा बोरॉन मध्ये, आणि किती इलेक्ट्रॉन पेअर आहे याच्याकडे? बॉन्ड पेअर 2 आहेत ना, लोन पेअर 0. टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती आल्या? 2. तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन पेअर आहेत. किती इलेक्ट्रॉन पेअर आहेत? इलेक्ट्रॉन पेअर दुसऱ्या इलेक्ट्रॉन पेअरला काय करते? रिपेल करते. तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन पेअर अरेंज करायच्यात. असे अरेंज करायच्यात की त्यांच्यामधलं जे रिपल्शन आहे ते मिनिमम पाहिजे. रिपल्शन काय पाहिजे? तुम्ही त्यांना कशा ठेवा? एक या बाजूला, दुसरी या बाजूला. एक या बाजूला तर दुसरी. समजा 2 इलेक्ट्रॉन पेअर आहेत. किती इलेक्ट्रॉन पेअर आहेत? 2 इलेक्ट्रॉन पेअर आहे. बरोबर. तुमचा बोरॉन मध्ये ठेवला. एक इलेक्ट्रॉन पेअर कुठे? इकडे. दुसरी कुठे? इकडे. कळलंय का? दोघांमध्ये अँगल किती झाला? अँगल किती झाला? 180 डिग्री. आणि हा जो शेप आहे याला काय म्हटलं जातं? लिनियर शेप. काय म्हणतात त्याला? कळलंय का? समजलंय का? नक्की. शेपला काय म्हटलं जातं? शेपला काय म्हटलं जातं? लिनियर. काय म्हणतात शेपला? याच्यात काय डाऊट? अहो याच्यात काय डाऊट? CL एक्झाम्पल घेऊन सांगितले तुम्हाला. 180 डिग्री. शेपला काय म्हणतो आपण? म्हणजे जर 2 इलेक्ट्रॉन पेअर असतील तर जॉमेट्री काय असते? लिनियर. जॉमेट्री काय असते त्याची? किंवा शेप काय असतो त्याचा? सर जॉमेट्री शेप सारखंच का? थोडासा डिफरन्स आहे. तो पुढे आहे. इथे फक्त तुम्हाला दोन्ही सेम असंच कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, समजतंय? इथपर्यंत काही डाऊट? पाहून घ्या बरं, विचारा परत. काय डाऊट? समजले? समजा इलेक्ट्रॉन पेअर किती आल्या? EP इक्वल टू 2. EP इक्वल टू किती आली? समजा 3 आली. आता EP इक्वल टू किती आली? 3. ठीक आहे. तुमचा सेंट्रल मेटल ऍटम आहे. ओके. आता हे तुम्ही सगळं 3D मध्ये करता, एवढं लक्षात घ्या. कुठे अरेंज करता? सगळं 3D मध्ये चाललंय. ठीक आहे. तुम्हाला जसं तुम्ही इथं 2 लांब लांब ठेवले, आता किती लांब ठेवायचं? 3 जणी लांब लांब ठेवायचं. तुम्ही काय कराल? एक इकडे, दुसरा इकडे, तिसरा इकडे. समजतंय? नक्की कळतंय? तिघांमध्ये अँगल किती असेल? तिघांमध्ये अँगल किती असेल? याला काय म्हणतात? सर्कल. हे किती डिग्री असतो? 360 डिग्री. असा किती झाला हा? 180. याचे 3 भाग केले तर 360 डिवायडेड बाय 3 किती झाले? म्हणजे इथे अँगल किती असणार? कळलं का? समजलंय का? कळलंय का? अँगल पाठ गरज आहे का? किती असणार? 120. इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत? शेप कोणासारखा दिसतोय? कोणासारखा दिसतोय? ट्रायंगल. म्हणून ह्या जॉमेट्रीला म्हणतात ट्रायगोनल. काय म्हणतात त्याला? अहो केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे. समजलंय का? अहो समजलंय का? अहो समजलंय का? समजा इलेक्ट्रॉन पेअर आली किती? इलेक्ट्रॉन पेअर आली किती? 4 इलेक्ट्रॉन पेअर आली. आता तुम्हाला किती ऍटम अरेंज करायचे? 4. किती ऍटम अरेंज करायचे? सेंट्रल मेटल ऍटमच्या बाजूला किती अरेंज करायचे? 4. किती अरेंज करायचे? कसे कराल? नाही, हे 2D मध्ये झालं. 90 90 90 कशात झालं? 2D. तुमच्याकडे 3D चा ऑप्शन आहे ना. तुम्ही काय कराल? पहा,
पहा सेंट्रल ॲटम एक वरती काढला, एक इकडे काढला, एक इकडे काढला आणि एक प्लेनच्या बाहेर काढला. एक काय केलं प्लेनच्या, एक काय केलं प्लेनच्या, एक काय केलं प्लेनच्या बाहेर काढलं. एक कुठे गेला प्लेनच्या. फॉर एक्झाम्पल पहा ट्रायपॉड. एकच मिनिट. पहा हे झाले 3, 1 2 3 प्लेन मध्ये. एक कुठं आला पहा हे 3 1 2 3 सेंट्रल ॲटम. हा काय तुमचा सेंट्रल ॲटम ठेवला. ठीक आहे, आले का 3 1 2 3. एक कुठं आला म्हणजे एक तिघ कुठं आले तुमचे प्लेन मध्ये आणि एक कुठं आला अबाव दी प्लेन. एक कुठे आला तुमचा, एक कुठे आला तुमचा, एक कुठे आला तुमचा. समजलंय का नक्की का. हे 3 सेम प्लेन मध्ये. हा सेंट्रल ॲटम आहे 1 2 3 आणि हा चौथा. एक इलेक्ट्रॉन पेअर इकडे, एक याला, एक त्याला. 3 झाले आणि चौथी कुठे आले मागे किंवा पुढे असेल डिपेंड. मागे किंवा पुढे असेल. समजतंय का. अहो समजतंय का. 100% कळाले. म्हणजे पहा आता काढू का का तुला जमणार आहे. अरे जमेल का तुला. तसं सांग, जमत असलं तर करून घेऊयात. म्हणजे तू काढ असं. 1 2 3 कुठे आले तुमचे सेम प्लेन मध्ये. कुठे आले सगळे. आणि एक कुठे आला अबाव दी प्लेन. एक कुठे आला हा अबाव दी प्लेन. असं दाखवते सर. असं का काढलं तुम्ही पुढं काढा ना. 2D काढतोय मी. ओके अबाव दी प्लेन किंवा बिलो दी प्लेन. कळतंय का. आणि हा जो शेप आहे याला म्हटलं जातं टेट्राहेड्रल. काय म्हणतात त्याला टेट्राहेड्रल. काय म्हणतात त्याला. जर इलेक्ट्रॉन पेअर 4 असतील जॉमेट्री किती येते. ओके टेट्राहेड्रल. काय झाली ही टेट्राहेड्रल. एक कळलंय, कळलंय का नक्की. सेंट्रल ॲटम आणि हे त्याचे 4 कळाले नक्की. समजले 100%. अहो समजलंय का. टेट्राहेड्रल का आली कळलंय. टेट्राहेड्रल का आली कळलंय का नक्की. जाऊ का पुढे. नेक्स्ट बोला इलेक्ट्रॉन पेअर किती असतील समजा 5. इलेक्ट्रॉन पेअर किती असतील आता कशा अरेंज कराल, कशा अरेंज कराल. 5. आता किती केलं तुम्ही 4 केलं ना. एक इकडे, एक इकडे, एक इकडे. या झाल्या 3. चौथी काय करणार तुम्ही अबाव दी प्लेन. 5वी काय असेल बिलो दी प्लेन. 5वी काय असेल कळतंय. अहो कळतंय का नक्की. हे झाल्या 3 कुठे झाल्या ऑन प्लेन. मी धरलंय ती बिलो दी प्लेन आणि ही काय झाली पुढचं तुमचं हे अबाव दी प्लेन. काय झाली ही तुमची. आला का हा शेप चेक करा. ओके त्यांनी फक्त थोडस असं काढलं त्यांनी. ठीक आहे ओके झाले का 3 1 2 3. त्याचे 3 पाय. इकडचा चौथा आणि हे काय झालं तुमचा 5. काय झालं हे तुमचा 5. काय झालं हे तुमचा. अहो काय झालं तुमचा काय फॉर्म झालाय बरं. काय फॉर्म झालाय तुमचा. इथे पहा बरं हा ट्रायंगल होतो का, होतो का. अहो ट्रायंगल होतो का. ट्रायंगल होतो. पहा याला जर जोडलं तुम्ही असं काय होतो हा काय होतो हो. म्हणून जॉमेट्रीला म्हणतात ट्रायगोनल. काय म्हणतात. आणि पहा याला जर इथे जोडला असं हा पिरॅमिड पहिला, हा दुसरा पिरॅमिड दॅट इज पिरॅमिडल. जॉमेट्री काय ट्रायगोनल बाय पिरॅमिड. जॉमेट्री काय ट्रायगोनल. कळाले समजलंय का होताई नक्की. केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे. एवढं समजलंय. म्हणून एवढे इलेक्ट्रॉन पेअरला एवढे एक्झाम्पल घेतले. आले 5. 5 पर्यंत काय डाऊट संपले का. ठीक आहे थांबा ना. एक आहे ना, एक आहे थांबा. बोला समजा आहे का जागा. इथे दिले त्यांनी ऑलरेडी. बोला इलेक्ट्रॉन पेअर किती असेल समजा. इलेक्ट्रॉन पेअर किती असेल आता. इलेक्ट्रॉन पेअर कलर बदलू का बोर झालं सर. येल्लो वगैरे घ्या. बोला इलेक्ट्रॉन पेअर किती असतील समजा. अहो किती असतील इलेक्ट्रॉन पेअर 6 असतील. किती असतील इलेक्ट्रॉन पेअर जर 6 असतील. बोला काय कसे अरेंज कराल 6. जॉमेट्री किंवा बोला कसे करणार 6. पहा सेंट्रल ॲटम एक इकडे, दुसरा इकडे,
तिसरा इकडे, चौथा इकडे, झाले का 4? एक अबाव दी प्लेन, एक बिलो दी प्लेन, एक अबाव दी प्लेन आणि एक कुठे? हे समजा जॉईन केले, स्क्वेअर तयार होतो. काय तयार होतो तुमचा? काय तयार होतो तुमचा? ते काढताना रेक्टँगल झालं. कोण तयार होतो तुमचा? स्क्वेअर. आणि पहा वरती जोडलं इथे असं, तर हा काय झाला? एक पिरामिड. आणि खालचा काय झाला? हा तुमचा 2 पिरामिड, म्हणजे स्क्वेअर बाय पिरामिडल. स्क्वेअर जॉमेट्री काय झाली? स्क्वेअर बाय पिरामिडल कशी आली कळलंय का? अहो स्क्वेअर बाय पिरामिडल कशी आली समजलंय? इथपर्यंत काय डाऊट? अहो इथपर्यंत काय डाऊट? नक्की. एक लास्ट वाला 7च असतात तुम्हाला, 7 पर्यंतचे, 8च्या पुढे तुम्हाला नाही. ओके, स्पेशल केसेस ते आपण पाहणार आहे. ठीक आहे, पहा इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत समजा आता? 7. इलेक्ट्रॉन पेअर किती आल्यात तुमच्या आता? 7. काय पाहिजे आपल्याला? त्याचा जॉमेट्री किंवा शेप पाहिजे. बोला कशी अरेंज कराल? तुमच्याकडे 7 आहेत. किती आहेत तुमच्याकडे? 7. किती आहेत तुमच्याकडे? 7. कशी अरेंज कराल? मगाशी 5 अरेंज केलते ना तुम्ही? 1 2 3 4 5 झाले का? 5 झाले का? 5 कळतंय? किती होतील? अँगल बोला, अँगल बोला. 75 डिग्री. प्रत्येकामध्ये अँगल किती असणार तुमचा? 72 डिग्री. 72 डिग्री किती असणार तुमचा अँगल? झाले 5 एका प्लेन मध्ये. 6वा अबाव दी प्लेन, 7वा बिलो दी प्लेन. आणि आता ह्या दोघांमध्ये अँगल किती असणार? अँगल कितीच असणार? 90. कितीच असणार? कितीच असणार अँगल? हे 3, हा 4 आणि हा 5 जर तुम्ही अटॅच केले, तुमचा तयार होतो पेंटॅगॉन. कोण तयार होतो तुमचा? कोण तयार होतो तुमचा? अहो कोण तयार होतो तुमचा? पेंटॅगॉन. आणि ह्याला वरती जोडलं, खाली एक वरती एक, बरोबर? पेंटॅगोनल. पेंटॅगोनल काय डाऊट? अँगल कळलाय का? अँगल किती? 72, जे विदिन द प्लेन आहेत. अबाव बिलो दी प्लेन मध्ये अँगल किती? 90. अँगल किती? 90. समजतोय? नक्की. अहो कळलंय का? मध्ये जागा एक पेज सुटलं का? ट्रायगोनल बाय पिरामिडल. इथे अँगल किती असतो टेट्राहेड्रल मध्ये? टेट्राहेड्रल मध्ये तुमचा अँगल असतो 109.20. कळतंय? काही ठिकाणी 109.5 पण देतात, पण ती अॅक्युरेटली किती होती? 109.28. कळलंय का? हा कुठे? कुठे? इथे नाही, असं नाही होत. इथे 109 होत. 3 प्लेन मध्ये. 3 कुठे आहेत? प्लेन मध्ये. आणि एक कुठे आहे? अबाव दी प्लेन. त्याच्यामुळे अबाव दी प्लेन मुळे रिपल्शन वाढतं, आणि रिपल्शन वाढल्यामुळे मग तो अँगल चेंज होतो. ओके, कमी जास्त होतो, त्याच्यामुळे अँगल तुमचा चेंज होतो. ठीक आहे, काय डाऊट? समजतंय? नक्की. हे काय झालं तुमची व्हीबीटी? ही काय झाली तुमची व्हीबीटी? संपली का सर? नाही, अजून आहेत पुढे. व्हीबीटी नाही, सॉरी, वेस्पर्स थेरी. काय संपली तुमची ही? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? नक्की समजले? 100%. चालतंय. इथपर्यंत व्यवस्थित रिवाइज करून यायचंय. उद्या 2 स्पेशल केसेस आहेत, ते आपण उद्या पाहणार आहेत. समजतंय? अवकळतंय का? नक्की. ठीक आहे, चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूयात. स्कॅनर येईल, स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जाते. ठीक आहे, बाकीचं आपण उद्या पाहूया.